साधारण म्हणजे 3 महिन्यापर्यंत 15 किलो बोरचं ब्रीडचं वेट गेन होतं. लोकल मार्केटला विकता का तुम्ही? नाही, ब्रीडिंगसाठी विकतो. 1000 रुपये किलोनी पाठ विकतो, 800 रुपये किलोनी बोकड विकतो. तर मित्रांनो, अनेक गोट फार्मवरती 70 शेळ्यापासून किती पिल्ले त्यांच्या फार्मवर निर्माण होतात हे आपण याची संपूर्ण माहिती यात बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर दादा, आपल्या फार्मवरती 70 शेळ्यापासून आपल्याला किती पिल्लं भेटतात? आपल्याला एका शेळीपासून सरासरी 2 वर्षात 3 डझन ती एक शेळी. म्हणजे 2 वर्षात 3दा? हो हो. एका वेळेस जरी 2 पिल्लं धरले हां, तरी पण 6 पिल्लं एका 2 वर्षात होते. तर एका वर्षात 3 पिल्लं एका शेळीपासून भेटते. अच्छा. आणि 70 शेळ्याचं जर धरलं हां, तर 7 त्रिक 21 200च्या आसपास जाते. पण काही काही शेळ्या एक पिल्लू देतात, तर 150 पिल्लं आपल्याला एका वर्षात भेटते. अच्छा. म्हणजे 150 पिल्लं एका वर्षात धरायचे? हो हो, 70 शेळ्यांचे. अच्छा. आता 150 पिल्लांचं तुम्ही नियोजन कसं करता? सुरुवातीला 1 महिनाभर तर त्यांना फक्त हेच देतो, शेळीचं दूध. नंतर हळूहळू शेंगदाणा पेंड, याचं खाद्य, गोळी पेंड आणि ब्रोटान, व्हायटमिनचे असे औषधं देत राहतो थोडे थोडे. अच्छा. म्हणजे वजन वाढीसाठी काय काय देतं बरं तुम्हाला? वजन वाढीसाठी व्हायटमिन, ते दुसरं लिव्हर टॉनिक असं देत राहतो. अच्छा. आणि किती महिन्यापर्यंत तुम्ही सांभाळता ते? एक 3 महिन्यात सांभाळतो. एक 15 किलोच्या आसपास झाले का विकायला सुरुवात होती. म्हणजे 3 महिन्यात किती किलो वेट गेन होते? 15 किलोपर्यंत जातं ते वजन. अच्छा. म्हणजे तुम्ही 3 महिन्यापर्यंतच सांभाळता? हा, 3 महिन्याच्या पुढं विकायला लागतो. तर दादा, यामध्ये जे आजारी पडलेले पिल्ले ते कसे ओळखायचे? आजारी पडलेले पिल्लं जर सुरुवातीला पडले तर ते असेल भलपटत चाला, ते लगेच लक्षात येतं. अच्छा. पण मग सुरुवातीच्या फेजमध्ये त्यांना लसीकरण काय दिलं गेलं? लसीकरण नाही, त्यांना पॅरलॅक्स औषध, आमेबजरम गोळी आणि साबणाचं पाणी त्यांना सोडतो. अच्छा. ते कशासाठी? ते लेंड्या फसू नये म्हणून. थंडीच्या दिवसात लेंड्या जाम झाला का पिल्लू मरतं. अच्छा. हा, म्हणजे जनरली हा प्रॉब्लेम येतोच? हो हो. थंडीच्या दिवसात जर शेळी जनली तर ते लेंड्या पॅक होऊन पिल्लू मरतं. त्यासाठी साबणाचं पाणी लेंड्या जागेवर सोडायचं. अच्छा. साधारण म्हणजे 3 महिन्यापर्यंत 15 किलो बोरचं ब्रीडचं वेट गेन होतं? हो हो. मग तुम्ही सेल किती महिन्याला करता? एक 15 किलो झालं का पुढं विकत राहतो. अच्छा. आणि त्यावेळेस म्हणजे लोकल मार्केटला विकता का तुम्ही? नाही, ब्रीडिंगसाठी विकतो. 1000 रुपये किलोनी पाठ विकतो, 800 रुपये किलोनी बोकड विकतो. अच्छा. म्हणजे ब्रीडिंगसाठीच फक्त? हो हो. म्हणजे आपण जर हिशोब केला तर 800 रुपयांनी 15 किलोचे 3 महिन्यात तर किती? 15 8 120 12,000 रुपयाला बोकड जातो आणि 15,000पर्यंत पाठ जाते. अच्छा. म्हणजे 3 महिन्यामध्ये तसं बघितलं तर चांगला नफा आहे? हो हो, नक्कीच. आणि तसं जर बघितलं म्हणजे वेट गेन बोरमध्ये सगळ्यात फास्ट आहे का? सगळ्यात जास्त. आणि बाकीची जी ब्रीड येते ती? तेच वेट गेन कमी राहतं. त्यांचे फक्त दिसण्यावर पण चांगलं राहते. बिटल पण चांगलं राहते. अच्छा. पण ते देखणी राहते. वेट गेन कमी राहते. आता तुम्हाला बिटल आणि बोर या दोन्ही जातीमध्ये खास वैशिष्ट्य काय वाटतं दोन्ही ब्रीड? दोन्ही पण चांगले आहे, तसं काय नाही. शेळी पाळायला कोणती पाळा, काय अडचण नाही.